त्या चरणी साष्टांग नमस्कार करून कथेचा अनुसंधान असं, ज्या वेळेस हनुमंतराया पर्वत घेऊन गेले त्यावेळेस प्रभू रामचंद्राला त्या हनुमंतराया वापस येऊन प्रेमानं प्रभू रामचंद्राच्या चरणावर श्री साष्टांग नमस्कार घातला. घातल्याबरोबर प्रभू रामचंद्राने हनुमंताला वरच्या वरी धरलं, आलिंगन दिलं. अशा पद्धतीची कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेले. स्वामित्रा आलिंगन हनुमंत ते आमचे जीवदान सुखी केले श्री रघुनाथ बहुआता काय बोलू. प्रभू रामचंद्र म्हणू लागले की हनुमंतरायाने तुर्णागिरी पर्वताला वली आणल्या, लक्ष्मणाला जीवदान दिलं आणि मला सर्व सुखी केलं, सर्वांना आनंदित केलं, सर्वांना सुखी केलं असं बोलू लागलेले. आम्ही बंधू ते कुबंधू तेही केलं नसुनी सुबंधू आमची रामा तुका सुख बंधू सुखी साव बंधू तुझी हनुमान महाराज की जय. बंधू सुबंधू बंधू सुबंधू इथे कुबंधू आम्ही अश्विनी बंधू कुबंधू. धन्यवाद. तीच डबल घ्या. सगळे होते कोण भगवान की जय. आम्ही बंधू ते कुबंधू तू काय नसेची सबंधू आमचे निरामा दुःख सोबोधू सुखान बोधू तू जेडे. अशा प्रकारे हनुमंतरायाला म्हणू लागले की हनुमंता तू आमचा तू बंधू आहेस. बंधू असून सुद्धा काही विरोध करते, पण हनुमंतराय हे जातीवंत बंधू नसले तरी बंधूंपेक्षाही पुढचं कार्य केलं, सुबंधू असलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिलं. अशा प्रकारे बोलू लागलेले. तुझ्या एक एक धक्करमा आटयता फलंगमा मन विसरे मनोधर्मा विरोत्तम हनुमंता. हे हनुमंता तू असणारा वीरामधला सर्व उत्तम असा वीर आहेस. तुझं एक एक कार्य, तुझं एक एक केलेलं जे कार्य आहे त्या कार्याचं काय वर्णन करू असं म्हणून हनुमंताची स्तुती करू लागलेली. सीता सुनीची मात सम्रता चित्त चकित बंधू जाता इंद्रजित झालो प्रीत्यात आम्ही तेथे. हे हनुमंता अरे तू असणाऱ्या सीताश्रुतीच्या कार्यामध्ये काय काय कार्य केलं, किती किती संकटाला तोंड देऊन तू त्या अनुसीतेची शुद्धी केलीस आणि त्या सीतेच्या शुद्धीचं काय वर्णन करावं असं बोलू लागलेले हनुमंताला. रामचंद्र भगवान की जय. नाही नाही हा तेच राहिले पुढं आता लांबू नका सिपुटा डायरेक्ट धरा बस. पेरणी करा गोपाळ्या घालून बस नका. हा राहील तरी 4-5 राहिले 4-5 गोव्या राहिले 10 म्हणून तर मी गडबड केली.